सर्व हृदयविकार तपासण्या आणि उपचारांची अत्याधुनिक सुविधा एकाच छताखाली. मुंबई पुणे पाठोपाठ श्री साईबाबा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, हार्ट इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर नाशिकच्या उपचारांमधून आता नाशिककरांना सर्व हृदयविकार तपासण्या आणि उपचारांचे अत्याधुनिक सुविधा एकाच छताखाली मिळणार असून नुकत्याच प्लॉट क्रमांक 34 वाणी हाऊस समोर मुंबई आग्रा महामार्ग मुंबई नाका नाशिक येथे महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीशजी महाजन यांच्या हस्ते अत्याधुनिक सिटी कोरोनरी एन्जिओग्राफी या टेक्नॉलॉजी असलेल्या हृदयविकारांवर उपचार करणाऱ्या टेक्नॉलॉजीचे उद्घाटन करण्यात आले. श्री साईबाबा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, हार्ट इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर नाशिक येथे संचालक डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी 2 अत्याधुनिक कॅथ लॅब, 200 खाटांचे सुसज्ज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, अनुभवी व तज्ज्ञ हृदयरोगतज्ञांची टीम, कार्डिक MRI सुविधेसह नागरिकांसाठी देण्यात आले असून या उद्घाटन प्रसंगी नाशिक मध्यच्या आमदार देवयानीताई फरांदे, दीपक बिल्डर असोसिएशनचे दीपक चंदे, भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता लक्ष्मण सावजी, नगरसेविका स्वातीताई भामरे, नगरसेवक ॲडव्होकेट श्याम बडोदे यांच्यासह सामाजिक, राजकीय, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन सोहळा व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी डॉक्टर ऐश्वर्या धर्माधिकारी, विश्वजित धर्माधिकारी, डॉक्टर पल्लवी धर्माधिकारी, डॉक्टर वैभव निंभोरे, डॉक्टर अर्धवयू कुथे आणि श्री साईबाबा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, हार्ट इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर नाशिकचे सर्व डॉक्टर्स, कर्मचारी उपस्थित होते. पाठीवर हात राहिलेला आहे असे सर्वजण आणि हॉस्पिटलचे अगदी मनापासून प्रामाणिकपणे सेवा देणारे सर्व कर्मचारी वर्ग. आज खूप आनंद होत आहे की आपण हॉस्पिटल सुरू केल्यानंतर एक महत्त्वाचा टप्पा गाठत आहोत. जिथे 1.5 वर्ष झालं हॉस्पिटल चालू होऊन. मी म्हणेन की महाजन साहेबांचा मिडास टच आहे, मॅन विथ द गोल्डन टच. त्यांनी ज्या गोष्टीला हात लावला त्या गोष्टीचं सोनं होतं. आणि हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी सुद्धा साहेब उपस्थित होते. त्यांनी पाठीवर हात ठेवला आणि आपण गेल्या 1.5 वर्षात डॉक्टर अजिंक्य देशनेंसोबत रोबोटिक नी जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीची सुरुवात केली. डॉक्टर सुमित हिरे आणि त्यांच्या इतर न्यूरोसर्जनच्या टीमबरोबर आपण मायक्रोस्कोपिक स्पाईन सर्जरी आणि ब्रेन सर्जरी सुरू केली. तसंच आता कार्डियाक MRI, CT कोरोनरी एन्जिओग्राफी, IVUS आणि FFR. कसं आहे की या गोष्टी आपल्याला खूप माहिती नसतात किंवा थोड्याफार लोकांना माहिती आहेत काय गोष्टी आहेत. CT कोरोनरी एन्जिओग्राफीमध्ये म्हणजे CT स्कॅनमध्ये संपूर्ण कोरोनरी एन्जिओग्राफी होते. बऱ्याच वेळा कॅथेटर एन्जिओग्राफी जी कॅथलॅबमध्ये केली जाते त्याची लोकांच्या मनामध्ये भीती असते की ते नळ्या मनगटातून किंवा मांडीतून घालतात आणि ते दुखतात, मग त्रास होतो. तर अशा वेळेस CT कोरोनरी एन्जिओग्राफी ही एक अतिशय उपयुक्त पर्याय ठरतो. कॅथेटर एन्जिओग्राफीला किमान 4 मिनटं लागतात, प्रिपरेशन लागतं, 3 तास आधी थांबावं लागतं, 3 तास नंतर थांबावं लागतं. पण CT कोरोनरी एन्जिओग्राफी म्हणजे जसं आपण एखादं सलाईनचं इंजेक्शन घेतो तेवढीच एक सुई टोचली जाते. आणि CT स्कॅनमध्ये ते जसं आपण मेंदूचा CT स्कॅन करतो तसंच हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा CT स्कॅन केवळ 8 सेकंदात पूर्ण होतो. त्यामुळे रुग्ण आल्यापासून जाईपर्यंत त्याला जास्तीत जास्त 1 ते 1.5 तास लागतो. आणि त्याची ॲक्युरसीसुद्धा 95% पुढे आहे. जे CT एन्जिओग्राफीचे जे रिझल्ट्स असतात त्या रिझल्ट्सवर आधारित आपण पुढचे सगळे उपचार करू शकतो. त्याच्यात थोडीशी आधीची एक पायरी म्हणजे CT कॅल्शियम स्कोरिंग. जसं आपण स्ट्रेस टेस्ट करतो की या रुग्णाला किंवा या व्यक्तीला कोरोनरी एन्जिओग्राफीची आवश्यकता आहे का, त्याला काही हृदयविकाराचा आहे म्हणजे हृदयाच्या धमन्यांचा काही विकार आहे का हे जाणण्यासाठी आपण स्ट्रेस टेस्ट करतो, इकोकार्डिओग्राफी करतो. तसंच CT कॅल्शियम स्कोरिंग ही सुद्धा एक अतिशय उत्तम निदान पद्धती आहे. याची पण ॲक्युरसी 90%पेक्षा जास्त असते. आणि CTवर कॅल्शियमचा किती स्कोर आहे 0 ते 700च्या पुढे असं स्कोरिंग सिस्टीम असते. आणि जर 700च्या पुढे स्कोर असेल
तर त्या व्यक्तीला अँजिओग्राफी करणं गरजेचंच असतं, कारण त्याला ब्लॉकेज निघण्याची शक्यता 90% जास्त असते. त्यामुळे ही तपासणीसुद्धा 8 सेकंदात होते. ह्याला तर कुठलं इंजेक्शन पण द्यावं लागत नाही आणि आपल्याला सांगता येतं की या व्यक्तीला अँजिओग्राफीची आवश्यकता आहे किंवा नाही. भारत माता की. आज 9 ऑगस्ट क्रांती दिन आहे आणि त्या अशा अतिशय चांगल्या दिवशी आपण या हॉस्पिटलचं त्याचे जे अद्ययावत सेवा आपण या ठिकाणी देणार आहोत. आता नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे आणि त्याचं उद्घाटन, त्याची सुरुवात आपण आज या दिवशी करत आहोत. त्यानिमित्ताने मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, माझ्यासमोर बसलेले सर्व मान्यवर, नगरसेवक अनेक आहेत, महापौर दिल्यात, आमदार आहेत, सगळे पदाधिकारी आहेत, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मला भाषण देऊन दिलेलं आहे आणि भाषणाला जातो त्यावेळेला आमचे पीए वैद्य आम्हाला भाषण देऊन देतात. ते थोडं मी वाचून दाखवतो, ते कठीण आहे थोडं सांगायला मला. तर त्यांनी म्हटलं, तपश्चर्या, साधना या गोष्टी केवळ पुस्तकी अथवा शब्द लिहाय नाहीत. आता साधना नाव आल्यावर म्हटलं खरं आहे ते, पण साधना माझ्या बायकोचं नाव आहे, हा की फक्त शब्द नाव नाही. समर्पित सेवेतून सार्थकतेचा हा प्रवास. आपल्याकडे सुश्रुत ऋषी यांचा वारसा आहे. महर्षी सुश्रुत हे शल्य विशारद होते, म्हणजे सर्जन होते. धन्वंतरी आपल्याला माहित आहे, त्यांना आयुर्वेदाचे जनक मानले जाते. महर्षी म्हटलं की त्यांचा ठरलेला सेटअप आपल्या डोळ्यासमोर येतो. वाढलेल्या जटा, लिंब कपाळ, निशा, त्यांना शोभणारी दाढी, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, साहजिक झाले. आणि हे झालं प्राचीन, परंतु आजच्या आधुनिक जगात एखाद्या डॉक्टरांनी, त्यातही हृदयरोग तज्ञ जर अशा रूपात दिसत असेल, त्यांना काय म्हणायचं? आधुनिक ऋषी अथवा डॉक्टर योगी. डॉक्टर मला सुरुवातीला ज्या वेळेला भेटायला आले त्यावेळेला मला सगळं म्हटलं, हे डॉक्टर धनाधिकारी आहेत का? काही वर्षापूर्वीचा अनुभव सांगतो मी माझा. मी थोडस विचारलं, म्हटलं डॉक्टर स्वतःच आहेत? स्वतः डॉक्टर आहेत. एकदम हातात रुद्राक्षाच्या माळा, घरात रुद्राक्षाच्या माळा, दाढी एवढी वाढलेली, जटा वाढलेल्या, नक्की डॉक्टर आहेत? पण हे डॉक्टर आहेत. आणि मग तेव्हापासून मी पण विश्वास ठेवला की हे डॉक्टर आहेत. पण खरंच सांगतो की अनेक विक्रम त्यांनी केलेत. आता सांगितलं 24 तासामध्ये 47, 49, 47 हे रेकॉर्डच आहे. इतक्या शस्त्रक्रिया ते करतात. दीपक चांदीने मला सांगितलं की किती एका महिन्यामध्ये 600 एंजिओप्लास्टी. आपल्याकडे ओपन सर्जरी होते, आपल्याकडे ओपन सर्जरी होतात. मतलब दिल का मामला है, कुछ भी है, ये संभाल लेते हैं, दिल के डॉक्टर है. आणि म्हणून असे अनेक विक्रम त्यांनी केले. म्हणजे खरं नाशिककरांना आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे की 200 बेडचं हॉस्पिटल आणि त्यामध्ये डॉक्टरांचे एवढे विक्रम, आणि एकाच छताखाली, एका रूपमध्ये सगळ्या सोयी या ठिकाणी आहेत, सगळ्या सोयी आहेत. आता मला खरं या गोष्टीची कल्पना आहे, कारण मी या खात्याचा 7 वर्ष मंत्री होतो. मेडिकल एज्युकेशनला मी 7 वर्ष, 14 ते 19 नंतरच्या काळामध्ये मी जवळपास 7 वर्ष या खात्याचा मंत्री होतो. त्यामुळे मला माहित आहे हॉस्पिटल चालवणं, खाजगी हॉस्पिटल किती कठीण आहे, किती सर्कस आहे. हॉस्पिटल तर अनेक लोक चालवतात, असातलाही भाग नाही, पण ते अतिशय चांगल्या पद्धतीने चालवणं. प्रत्येक येणारा रुग्ण आहे, पेशंट जे आहे, त्याला खुश करणं, त्याला बिल घेताना सुद्धा बरं वाटलं पाहिजे. आणि त्यामुळे बिल देताना खूप मोठमोठ जाणारे लोक मी बघितलेले आहेत. आणि आमचं कामच आहे, एकदा पेशंटचे उपचार झाले, बिलाच्या वेळेला आमची आठवड्याचे शेवटी 1-2 दिवस आमच्याकडे रुग्ण येतात, भाऊ बिल मोठं होईल, असं ऑपरेशन झालेलं आहे, अशी सर्जरी झालेली आहे, आधीच सांगा. मोठं आधी सांगितलेलं डॉक्टर 5-50 रुपये, 1000 रुपये वाढून सांगतील. तुला बिल सांगितलं ना, मला सांग. मग तिकडून जर सांगितलं 2 लाख रुपये, तर मग आम्ही सांगतो 5-50 कमी करा, 1.5 घ्या. पण डॉक्टरने आम्ही आधीच सांगितलं तर मग ते सांगता 2.5 लाख रुपये, आणि मग आम्ही फक्त कमी करा, मग ते 50 कमी करतो. म्हणजे ज्यांना पाहिजे तेवढंच घेतात. पण डॉक्टरांकडे तसं नाहीये. अतिशय म्हणजे सेवाभाव जोपासून हे नुसतं पैसे कमवणं. आता त्यांना हातखंडा आहे, ते खूप तज्ञ आहेत,
त्यांच्या हाताला यशही आहे, पण तो नुसतं पैसा कमवणार नाही. पैसा तर खूप कमवतात, खूप कमवतील, ते खूप कमवतील. तर मुलगाही डॉक्टर, आमची कन्याही डॉक्टर आहे, त्यामुळे तिथे काही वाढवा त्या ठिकाणी नाहीये. वहिनी त्यांच्या सोबत आहेत, पण त्याबरोबर रुग्णांना त्याचं समाधान कसं होईल, त्याशिवाय आशीर्वाद आपल्याला कसे मिळतील, हा एक महत्वाचा विषय यामध्ये असतो. आणि म्हणून अनेक रुग्णांचे आशीर्वाद त्यांच्या मागे त्या ठिकाणी आहेत. खूप लोकांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत आणि हे आशीर्वाद घेऊन त्यांची वाटचाल अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चाललेली आहे. आणि म्हणून त्यांना मी मनापासून या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो. आज अतिशय अद्यावत असे मशीन की जे नाशिकमध्ये कुठेही नाहीत, त्याचं उद्घाटन आपण या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे रुग्णांना आता मुंबईला जायचं काम नाही, कुठे मोठ्या शहरात अजून पुण्याला जायचं काम नाही. ज्या सेवा नाशिकमध्ये कुठे नाहीत त्या एकाच रूप खाली त्यांनी या ठिकाणी आणलेल्या आहेत. एकदा पेशंट इथे आला की सगळा बिलकुल ओके होऊन तो या ठिकाणी बाहेर जाईल, या बाबतीमध्ये दुमत नाही. आणि म्हणून हळूहळू त्यांचा हा भार वाढत चाललेला आहे. देवाने त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते मला सांगत होते की सोपी गोष्ट नाही, खरंच सोपी गोष्ट नाही. इतक्या लोकांना सांभाळतं, त्यांची मर्जी सांभाळती. अनेक डॉक्टरनी बघितलेत, माझं खूप काम या क्षेत्रामध्ये, लाखो लोकांवर शस्त्रक्रिया मी मुंबईसारख्या ठिकाणी येऊन केलेल्या आहेत. देवाने त्या म्हणाले तर खरं आहे, मी 1.5 लाख लोकांचे मेडिकल कॅम्प घेतलेत